नागपूर येथे ऑटोमोटिव्ह चौकला विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वाढीव वीज बिलाविरोधात वीज केंद्राला ताला ठोको आंदोलन करण्यात आले। युवा आघाडी नागपूर विभागचे अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी यावेळेस राज्य सरकार विरोधात रोष व्यक्त केला। कोरोना काळातील वीज बिल जे सरकारने म्हटलं होतं का आम्ही 100 युनिट देऊ 300 युनिट देऊ, आम्ही जेव्हा आंदोलन करत होतो आम्हाला सरकार ऊर्जा मंत्री स्वतः बोलले की बा तुम्ही आंदोलन नको करा, आम्ही दिवाळीनंतर गोड बातमी देऊ। परंतु दिवाळीनंतर गोड बातमी तर सोडा, त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे आणि कोरोना काळातील वीज बिलातून जनतेला त्यांनी मुक्त केलं नाही। ते हा तर फक्त त्यांच्या विधानसभा क्षेत्रात आम्ही आज मोर्चा काढला, परंतु याच्यानंतर सुद्धा आम्ही त्यांना आता सडो की पळो करणार आहोत। म्हणून आमची एकच मागणी आहे, कोरोना काळातील वीज बिलातून मुक्त करा, 200 युनिटपर्यंत विदर्भातील जनतेला वीज बिल फ्री करा आणि त्याचसोबत त्याचे दर विजेचे दर अर्धे करा। कारण वीज विदर्भात तयार होते आणि वीज विदर्भात तयार होत असताना इच्छा जनतेची जमीन गेली, इच्छा जनतेचं पाणी गेलं, त्याचा हक्काचा कोळसा गेला, वरून त्याला प्रदूषणही भोगावं लागत आहे। म्हणून आमची मागणी जी आहे रास्त मागणी आहे, शेतकऱ्यांच्या लोड शेडिंगचे पूर्ण प्रश्न सुटले पाहिजे आणि आम जनतेला वीज बिलातून मुक्तता मिळाली पाहिजे। म्हणून आजचा हा आमचा मार्च आहे। 7 डिसेंबरला तुमचं काय भूमिका राहील? 7 डिसेंबरला संपूर्ण विदर्भात पूर्ण जो जिथे आहे 11 तालुक्यात 120 तालुक्यात 11 जिल्ह्यात 120 तालुक्यात हे आंदोलन होणार आहे। गांधीजीच्या पुतळ्यासमोर म्हणजे जिथेही पुतळा असेल तिथे आम्ही आंदोलन करणार आहोत। शेकडोच्या संख्येत तिथे उपस्थित राहणार आहोत आणि तिथे सुद्धा हीच मागणी राहणार आहे। आणि त्याच्यानंतर सरकार अगर ऐकत नसेल तर पूर्ण विदर्भातील जनता हजारो लाखोच्या तादात संविधान चौकात, जसं बावनकुळेच्या घरी आम्ही पायदळ गेलो होतो, तुम्ही सर्वांनी कव्हरेज दिला होता, 17 किलोमीटर आम्ही पायदळ चाललो, हा आता 5 किलोमीटरच दूर राहते संविधान चौकातून। आम्ही त्याच्या घरापर्यंत बेजन बागपर्यंत बी जायला तयार आहोत आणि त्या दिवशी सडो की पडो यांना आता खुर्ची खाली करावं लागणार आहे। जनतेची अगर हे मागणी पूर्ण करत नसेल तर यांनी मग आता खुर्ची खाली करून घ्या, अशी आमची जनतेची मागणी। त्यांच्या करवी आमच्यावर त्यांनी लाठीचार्ज केला होता, तुम्हाला माहीत असेल, आमचे डोके फुटले होते, तिथे आमच्या बाया किचडात पडल्या होत्या आणि बावनकुळे त्यांनी तिथून पळ काढला होता, पेपरनी छापला होता, पळाला रे पळाला, ऊर्जा मंत्री बावनकुळे पळाला, हा पेपरची टॅगलाईन होती। आणि आता तो दिखावा करत आहे। तुम्हाला माहीत आहे, सगळ्या जनतेला माहीत आहे की बीजेपीने आज त्यांच्याच काळात सगळ्यात जास्त विजेचे दर वाढवले आणि फरवरी महिन्यात त्यांच्याच काळात म्हणजे फरवरी 2020ला जो 30,000 करोडचा घोटाळा निघाला होता तो सुद्धा त्यांच्याच कार्यकाळात झाला आहे। म्हणून विदर्भातील जनतेला एक पैसे देणं बनत नाही, विदर्भातील जनतेचे उसने पैसे यांच्या अंगावर आहे, महाराष्ट्र सरकारच्या अंगावर आहे। म्हणून विजेचे बिल आता विदर्भातील जनता कोणी भरणार नाही आणि भरायला तयार